आज मुंबईमध्ये हनुमान जयंतीनिमित्त भक्तांचा उत्साह, मंदिराबाहेर भक्तांची रीघ तर विशेष सजावटीसह विविध प्रकारच्या प्रसादाचीही सोय। नांदगावातल्या शेतशिवारामध्ये बिबट्याचा वावर, 3 शेतकऱ्यांवर बिबट्याचा हल्ला, परिसरात दहशतीचं वातावरण आहे आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होते। निफाडच्या वेळापूर गावामध्ये शेतातील गहू जळून खाक झालाय। गव्हाच्या शेतामध्ये विजेच्या तारा आणि पोल पडल्यानंच गहू जळला आणि शेतकऱ्याच्या अंदाजे 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय। सिंधुदुर्गातल्या मिठबाव श्रीदेव रामेश्वर मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव, या मंदिरामध्ये सुमारे 300 वर्ष खंड पडलेला वार्षिक उत्सव यावर्षीपासून पुन्हा सुरू झालाय। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2.5 महिने पुरेल एवढाच जनावरांचा चारा शिल्लक आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास मनाई, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरामध्ये पुन्हा वाढ, सोन्याच्या दरामध्ये 1000 रुपयांनी तर चांदीच्या दरामध्ये 1500 रुपयांची वाढ। सोन्याचे दर प्रतितोळा 95,900 रुपये तर चांदी 99,000 रुपये किलो।